विषय इंग्रजी नाटकाचे प्रमोशन. अरे काय सांगाल की नाही काय झालं ते? अरे कोण गेलंय सांगा, कोण गेलंय? कोणी गेलं नाही, इंग्रजी नाटकवाले येणार आहेत. काय इंग्रज ना? सायमन गो बॅक, सायमन गो बॅक, दादर मातुंगा सायमन गो बॅक, गो बॅक, दादर मातुंगा. थांबा. आंबा 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 काय त्याला आंब्याचं पडलं तुला. आंब्याचं पडलं तुला. अरे इंग्रज नाही हो, इंग्रजी नाटकातले लोक येणार आहे. जरा थांबा, जरा दम घ्या. हाय काय तुझ्याकडे आंबा? दे ना मग. अरे आंबा. अच्छा थांबा, माझी नाही का सांगायचं? थांबा. या म्हाताऱ्याचं काय कळलं ना. तर मंडळी, आज आपल्या या गावावर अत्यंत बिकट असा प्रसंग या ठिकाणी ओढवलेला आहे. काय सभा चालू आहे, भाषण करून आलो मी. तर सांगायचा मुद्दा असा आहे आजच्या या मीटिंगचा. झालं दे. झालं तुमचं? अरे सिरियसनेस ठेवा जरा. गावावर संकट ओढवलं, तुम्ही काय चालू तुमचं? शांत बसा जरा. तर सांगायचा मुद्दा असा आहे का आपल्या निलेशच्या कॅफेमध्ये आज इंग्रजी नाटकाचे लोक येणार आहे प्रमोशन करण्यासाठी. आणि आपलं इंग्रजी किती दिव्य आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे. तर मग त्यांना बाबा आपण इंग्रजीमध्ये त्यांच्याशी कसं बोलावं, काय बोलावं, तर हा प्रसंग गावापुढे उभा राहिलेला आहे. पण त्यातून घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. कारण कमी एक आमची जी शिक्षिका इंग्रजी शिकवण्यासाठी इथं खास आमंत्रित केलेलं आहे. फक्त आपलं काम एवढंच आहे की आपण त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं इंग्रजी आपण शिकून घ्यायचं आणि पाहुण्यांसमोर आपण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचा. बसा बसा इथं. हा बाई, होऊन जाऊ द्या लावणी. काय चालू तुमचं? जुने दिवस आठवले. काय? हो मॅडम, तुम्हाला इकडे इंग्रजी शिकवण्यासाठी मी बोलावलेलं आहे. गावावर संकट आलेलं आहे, तुम्ही जुने दिवस कसले आठवता? हे बघा, मी बाईंचा परिचय करून देतो. ह्या शिक्षिका आहेत शेव फरसाने मॅडम. शेव फरसाने म्हणजे शेवंत वसंत फरसाने, शेव फरसाने. मस्त आहे. तुझं नाव काय रे? शेंगदाणे. हे नाव आहे? मग शेव फरसाने असू शकतं तर शेंगदाणे का नसू शकतं? शेंगदाणे म्हणजे काय पण? शेखर गणेश दाणे. बर बर. आणि तुझं? जिलेबी. हे नाव आहे? नाही नाही, मला पाहिजे. काय जिलेबीवाले बाई वाटलं तुम्हाला ते? हा, जिलेबीवाली बाई नाही, ते शाळेवाली बाई आहे. अच्छा अच्छा, शाळेवाले. हा. मग मला एक शाळा द्या ना. चांगलं द्या, वापरायला देऊ नका. पतली मलाई एकदम मार्के. मलाई एक. काय पतली मलाई? मलाई काय? काय पतली मलाई? हा, तुम्हीच बोललात ना शाळेवाली बाई. शाळेवाली नाहीये हो, शाळेवाली बाई आहे ते. हा, काळेवाली बाई. काळेवाली बाई काय असतं? तुम्ही हे गाणे आहे का? तोपर्यंत गाणे आहे का? हे कानाला लावा. हे लावायचं. अच्छा अच्छा. हा. अरे हा, हॅलो. हा बोल. काय झालं? हा, वॉशिंग मशीन घे ना. हो हो, घे घे. फ्रीज पण घे. हा घे घे. सोनं घे, 1.5 किलो घे, 1.5 किलो. हा हा, घे घे. सगळं तुला काय पाहिजे ते पैठणी बिटेणी घेऊन टाक. सगळे पैसे खर्च करून टाक. बिंदास. या वयात बायकोवर एवढा खर्च? मग होऊ दे ना. आपली कुठे बायको आहे? म्हणजे त्याचा फोन आहे, त्याची आहे. अरे माझा फोन कसा लावला तुम्ही? बर, मी शिकवणीला सुरुवात करायची का? हा नाही करा, तुम्ही यांना शिकवा. तसं माझं इंग्रजी एकदम चांगलंच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आय एम बेटर स्पीकिंग इंग्लिश. डू यू मॅरी मी? वा, छान छान. त्यांना तर येत आहे. चला मग तुमच्यापासून सुरुवात करूया. काढा बुका काढा. हा, कुणाला लावायचंय? काय बुका? बुका काढा म्हणाले. बुक्का नाही, BUKK काढा. इथं पुस्तक काढा म्हणते. काय चाललंय? पुस्तक काढा, पुस्तक. हा, जर पाहुणे आपल्याकडे सकाळचे यायला आले समजा, तर काय म्हणू आपण त्यांना? अरे
आवऱ्या सकाळी कशाला आला रे तू? चालिकडनं चालतो मला अजून झोपायचं आहे. शेंगदाण्या हा फुटाण्या असं म्हणतात का? याच्या असल्या बाई चालेल चालेल हे पण चालेल हा. पण आमच्यात गुड मॉर्निंग म्हणतात बरं का? ठीक आहे. आता तुम्ही सांगा पाहुणे जर समजा दुपारी आले अरे सुपारी घेऊन आलो सुपारी वा मस्त खायची गप्पा खायची पटकन. पाहुणे दुपारी आले दुपारी आता दुपारी पाहुणे दुपारी आले तर आपण हा. बोलायचं बाबा काय बाबा कसा आहे जेवलायस काय अरे नाही जेवला मग जा जेवून ये. असं नाही म्हणत अप्पा गुड आफ्टरनून असं म्हणतात. बरं ठीक आहे हा. तुम्ही थांबा. हा, दे ना आंबा कधी अरे, मागतोय, आंबा दे, आंबा दे, मागतोय. आंबा. अरे थांबा मॅडम तुम्ही ऑल दिस समजा जर आपले इंग्रजी पाहुणे संध्याकाळी आले तर काय म्हणाल? चला बसूया. काय जेवायला बसूया बसूया. बसूया काय बसूया? गुड इव्हनिंग असं म्हणायचं. नाही चेअर्स म्हणायचं. शाबास पाहुण्यांना चेअर द्यायची बसायला. नाही आधी बसायचं मग चेअर्स म्हणायचं. गप्प बसा आता पुढचं. पाहुणे आपल्याशी इंग्रजीमध्ये बोलणार हा समजा त्यांनी आपल्याला विचारलं हाऊ आर यू तर काय म्हणशील? अरे आवरा तू तुझे आईस तुझा बापूस याच्या असला म्हणा आवरा नाही, नाही. याच्या असला डॉक्टर तुला डॉक्टर. He dead. नाही डेड बेड नाही 6वी पास आहे तो. डेड कुठला? तसं नाही he dead. अरे देवा रेड पडली अरे पळा रेड पडली. अरे कधी पकडलं तर सांगू नका आपण एकमेकांना बोलतो. चला हरवलं ते मला सापडलं कागदपत्र हरवलं. अरे पळा पटकन पळा. अरे हो, red काय पडलं. बसा. काय झालं? रेड बीड काही पडली नाहीये. जरा तुम्ही थांबा. अरे दे ना आंबा कुठे आहे आंबा? अरे, आंबा. थांबा. तुमच्या ना सगळ्यांचा बेसिक मध्ये झोल दिसतोय. हा. आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. हा. मी आता तुम्हाला ABCD विचारणार आहे. हा. पटपट उत्तर द्यायची काय सगळ्यांनी? हा. तर सुरुवात. हा. A for अन्ना. ए ए फॉर अन्ना. हो अन्नाच चालेल हा. चालेल. B for अन्नाची बायको. छान शाबास. C for अन्नाची चपटी. शाबास D for अन्नाचं धोतर. E for अन्ना इब्लिस. F for अन्ना फुकट्या. G for अन्नाची गाडी. H for एच फॉर अन्ना हावऱ्या. I for अन्नाची आई अन्नाची आयटम. J for अन्ना ज्वेलर. K for अन्नाचे किडे. L for अन्नाचे लफडे. लफडे. आणि M for मी एम फॉर मी अन्ना. तुमच्या मायला तुमच्या अरे म्हातारे आला मोठा साधा एका टोपीत पडला मेला. तुमच्या मायला दुश्मुसळ्यांना. नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? कारण घेऊन आलो पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, रंगभूमीवरती नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच रंगभूमी ही आपल्या मनाच्या जवळ आहे. रंगभूमीवरती मराठी नाटकं सादर होतात, हिंदी नाटकं सादर होतात, इंग्रजी नाटकं सादर होतात. पण 80च्या दशकात एका मराठमोळ्या तरुणानं एक वेगळा प्रयोग रंगभूमीवरती केला. तो म्हणजेच हिंदी आणि इंग्रजी नाटक एकत्रित करून हिंग्लिश नाटक सगळ्यांच्या समोर आणलं. एवढंच करून हा तरुण थांबला नाही, तर त्यांनी मराठीतल्या उत्तमोत्तम कलाकृतींना इंग्रजी नाटकाच्या माध्यमातून सगळ्या जगभराच्या समोर आणलेलं आहे.
मी अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करतो अभिनेते भरत दाभोळकर यांना. भरत सर, अतिशय मनापासून या मंचावरती मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू. आणि पहिलीच कॉम्प्लिमेंट मला द्यायची, जेव्हापासून मी तुम्हाला बघतोय ना, मी असं समजत होतो की सर तुम्ही खरंच म्हणजे हॉलिवूडवरून वगैरे आलेला आहात. आणि सरांची पर्सनॅलिटीज इतकी खतरनाक आहे. मी आत्ताच उल्लेख केला की 80च्या दशकात एक वेगळा प्रयोग तुम्ही केला, तो म्हणजे इंग्लिश नाटक. तर रसिक प्रेक्षकांना हा प्रयोग नक्की काय होता हे तुम्हीच सांगावं अशी मी विनंती करतो. त्यात काय मोठं इंटेलिजंट काही नव्हतं, म्हणजे ते काय रॉकेट सायन्स नव्हतं. की तेव्हा जी इंग्लिश रंगभूमी होती ती खरोखर 100% इंग्लिश होती. म्हणजे फक्त अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये नाटकं जी होती ती हुबेहूब तशी इकडे मुंबईत करायची. त्यात सेटमध्ये काही चेंज नाही, त्याच सुटामध्ये, त्याच नावात, त्याच ॲक्सेंटमध्ये करायची. हा एक प्रयोग ते नेहमी लोक करायची. आणि त्याचे 25च्याहून जास्ती कधी प्रयोग होत नव्हते. आणि जेव्हा मी लिहायला लागलो नाटक तेव्हा मला असं इंग्लिश लिहिता येत नव्हतं, कारण मी मराठी शाळेमध्ये शिकलो आहे. तेव्हा मी मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश असं मिक्स करून लिहायला लागलो. आणि जेव्हा मी नाटकं करायला चालू केलं तेव्हा मला असं जाणवलं की इंग्लिशमध्ये कामं करणारी माणसंही काही फारशी मोठी चांगली माणसं ॲक्टर्स नव्हते. म्हणजे माणूस काम किती चांगलं करतो यापेक्षा त्याला इंग्लिश किती चांगलं बोलता येतं ह्याला जास्ती महत्त्व असायचं. आणि ह्या रंगभूमीवर जेव्हा आत्माराम भेंडे, विहंग नायक, किशोर प्रधान, शुभा खोटे, विजू खोटे अशी जेव्हा माणसं आली तेव्हा त्या ऑडियन्सला एक वेगळा दर्जा त्यांना बघायला मिळाला की ॲक्टिंग खरी काय असते. आणि त्यामुळे हे इंग्लिश नाटक म्हणजे इंग्लिश नाटक रुजलं, आणखीन मग वाढत गेलं. क्या बात आहे, क्या बात आहे. बॉटम्स अप नाटकाच्या सिरीज तुम्ही काढल्यात, त्याचबरोबर मराठीतल्या ज्या उत्तम उत्तम कलाकृती आहेत, मग पुरुष नाटक असेल, कमलासारखं नाटक, या सगळ्या नाटकांना तुम्ही इंग्लिशमध्ये आणलं. याबद्दल खरंच आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आणि या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या भरत सरांसाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू. तर भरत सरांनी बोलता बोलता अनेक दिग्गज कलाकारांचा उल्लेख केला की कुणी कुणी या नाटकांच्या माध्यमातून इंग्रजी रंगभूमीवरती पाऊल ठेवलं. तर आता अशाच काही दिग्गजांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. सुरुवात करतो अशा एका व्यक्तीपासून ज्यांच्या अभिनयाचे शोले सगळ्यांनीच बघितलेले आहेत. आडनावानं जरी ते खोटे असले तरी माणूस म्हणून ते खूप सच्चे आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो अभिनेते विजू खोटे यांना. सर, अतिशय मनापासून या कॅफेमध्ये स्वागत. कसं वाटतं इकडे येऊन? आता कॉफी मिळालं बरं वाटेल का? नाही सर, नक्की आम्ही तुम्ही मागितले म्हणणार आम्ही देणारच सर. पण आज एका विशेष भागाअंतर्गत आम्ही तुम्हाला आमंत्रित केलंय की इंग्रजी थिएटर करणारे मराठी कलाकार. तर तुमचा अनुभव कसा आहे सर? अनुभव म्हणजे मला मराठीत नाटकात केल्याचा अनुभव आहे. सुरुवातीला काही केली मराठी नाटकं. आत्माराम भेंडेंची नाटकं, झोपी गेल्या जागा झाला, दिनूच्या सासूबाई राधे वगैरे केले. 2-3 आणखी केली बाहेर. पण काय कोणचं रुजलं नाही, तरी जमलं नाही काहीतरी. आणि मग नंतर जेव्हा मला कळलं की भरत दाभोळकर काहीतरी इंग्लिशमध्ये करतायत, इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये करतायत कळलं, तर म्हटलं इथे आपल्याला काहीतरी चान्स आहे. ह्या माणसांनी आम्ही सगळ्यांनी 26 नाटकं आतापर्यंत केली आहेत. वा वा वा. विजू सर आलेले आहेत. आणि आता विजू सरांच्या बरोबरीनंच आणखीन एका दिग्गज व्यक्तिमत्वाला या मंचावरती मला आमंत्रित करायचं आहे, ज्यांचे विजू सर हे बंधू आहेत. आणि विजू सर आले की त्यांची आम्हाला आठवण येतेच, म्हणून आमची इच्छा होती की त्या सुद्धा इथे आल्या पाहिजेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना. मला आल्यालाच हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही जुळी भावंड आहात? बरं तू मला सांग, आमच्यातला मोठा कोण? मला खूप आजच्या प्रोग्रामचे क्विज टाकूया आपण. क्विज चला. मी तर गेस करतो, घरात बसले सगळ्यांनी एकदा गेस करा. ऑडियन्स पण गेस करा यांच्यापैकी मोठे कोण असतील. कोणी सांगणार का उत्तर? कोणी सांगणार? मी निशांत घाटगे. कोण मोठा असेल यांच्यापैकी? मॅडम शुभा खोटे मॅडम. शुभा खोटे मॅडम. कन्फर्म म्हणणं आहे? कन्फर्म. आतला माणूस दिसतो, अंदर का आदमी गॅरंटी. तू त्याला काय दिलंयस का? मी पैसे दिले. मला तो जुळी भावंड असंच पहिल्यापासून वाटत आलं सर.
ते 5.5 वर्षाचा फरक ते आहे. सांगायला पाहिजे म्हणजे किती वर्षाचा फरक आहे सांगा दोघांत? सांगा आता सांगायचं पूर्ण मी सांगा. सांगू हा. 5.5 वर्षांचा फरक आहे. बघ, अरे कमाल. शाबास शाबास. ते उत्तर देतात मध्ये मध्ये मला माझ्या लक्षात आलेलं आहे. याच रंगभूमीवरून तुम्ही अनेक उत्तम उत्तम कलाकृती सादर केल्यात आणि त्यातलाच आजचा हा विषय जो आपण चर्चा करतोय तो म्हणजे इंग्लिश रंगभूमी. तर तुमचा अनुभव कसा होता पहिल्यांदा असं नाटक करण्याचा? मला म्हणजे मी लहानपणी जसं म्हटलं तर ह्या वयाच्या 6व्या वर्षापासून मी स्टेजवर कामं केलेली आहेत. पण नंतर मग मी जेव्हा फिल्म लाईनमध्ये आले तेव्हा जरा स्टेज एकदमच बंद झालं. नंतर एक दिवस मला भरतने फोन केला की मी एक असा रिव्ह्यू करतोय की तू काम करशील का. म्हटलं भरत नाही रे. म्हणजे आता पुष्कळ वर्ष झाली मी स्टेजवर काम केलेलं नाही आहे, मला जमेलचं मला वाटत नाही. तर भरतने सांगितलं डोंट वरी, आय हॅव कॉन्फिडन्स इन यू, तू ये. वा 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 वा. आता अशा व्यक्तीला इथे आमंत्रित करणार आहोत. खरं तर ते सगळ्यांपेक्षा यंग आहेत आणि ते जेव्हा जेव्हा समोर आपल्या येतात तेव्हा वाटतं आपल्याला की खरंच यांच्या इतके गोड आजोबा आमचे पण असावेत. आता आजोबा शब्द चुकून वापरला मी, आलो की ते कान धरतील माझा. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका तरुण व्यक्तिमत्वाला. जोरदार टाळ्या अभिनेते किशोर प्रधान यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सरांचे अनेक वर्ष आम्ही फॅन आहोत. तर आत्तापर्यंत सगळ्यांकडून मी ऐकलं, आता किशोरजींकडून मला ऐकायचं की तुमचा अनुभव कसा होता हे नाटक करण्याचा? एक आतली गोष्ट सांगायची म्हणजे मी जेव्हा पहिला प्रयोग केला बॉटम्सअपचा तेव्हा त्याच्यात मला फक्त 2 एंट्रीज होत्या. तेव्हा मला असं वाटलं की हे काय अरे, एका जमान्यात मराठी स्टेजवर इतकी मोठी मोठी कामं केलेला माणूस मी. म्हणून मी भेंड्यांना म्हटलं की मी नाटक सोडतो. ते मिश्किलपणे हसून मला म्हणाले ठहरो, घाईने निर्णय घेऊ नको, आगे आगे देखिए होता है क्या. आणि तसंच झालं. भरतनी माझ्या ॲक्टिंगमधले स्ट्रॉंग पॉईंट धरून माझ्यासाठी कॅरेक्टर्स लिहिली आणि मी भरपूर लोकप्रियता मिळवली. आणि मला स्वतःला असं वाटतं की आज मी इंग्रजी रंगमंचावर जे काही आहे ते भरतमुळे आणि आत्माराम भेंडे यांच्यामुळे आहे. ज्यांचा सरांनी उल्लेख केला ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे हे आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी या मंचाच्या माध्यमातून. आता याच फॅमिलीतल्या आणखीन एका मेंबरला या मंचावरती मला आमंत्रित करायचं आहे. एक अशी अभिनेत्री जी आपल्या प्रत्येक कलाकृतीमध्ये काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करतो अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांना. शिल्पाजी, अतिशय मनापासून या कॅफेमध्ये तुमचं स्वागत. कसं वाटतं आमच्या इकडे येऊन? खूप छान वाटतंय. माझ्या घरी हा शो अगदी रिलिजियसली म्हणजे रेकॉर्ड करून वगैरे पाहिला जातो आणि अर्ध कुटुंब माझं अमराठी आहे हेही तुम्हाला सांगावं असं वाटतं. सो माझ्यापेक्षा आनंद त्यांना झाला होता. आम्हाला खूप आनंद झाला की आज इतकी दिग्गज मंडळी आमच्याकडे आलेली आहेत. तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की अर्ध कुटुंब अमराठी आहे, मग तेव्हाच ठरवलं आपण इंग्लिश नाटक करायचं? नाही, ते आधी ठरवलं होतं. नाटक करायचं आयुष्यभर हे खूप आधी ठरवलं होतं. आणि इंग्लिश नाटक विनोदी नाही तर मी पुरुष केलं भरत बरोबर. आणि यामागे विनय काका, विनय आपटे यांचा खूप मोठा हात आहे. आय थिंक भरत आणि सगळे त्यांची टीम शोधत होते इंग्लिशमध्ये पुरुष करायला अंबिकेच्या रोलसाठी कुणीतरी अभिनेत्री. आणि तेव्हाच डोंबिवली फास्ट रिलीज झाला होता. सो विनय काकांचा फोन आला आणि ते म्हणाले की नाटक करशील का. तर मी हो म्हटलं. कुठलं काय इंग्लिश हिंदी मराठी काही मला माहिती नव्हतं. आणि जेव्हा मला कळलं की पुरुष करायचं तेव्हा मात्र दडपण आलं. पण त्यांनी खूप हिंमत दिली. मग आमच्या तालमी सुरू झाल्या आणि मग नक्कीच हिंमत वाढली. आम्ही ज्या कॅफेमध्ये तुम्हाला बसवलेला आहे तो कॅफे खरं तर माझा नाही, मी भाड्यानं घेतलेला आहे सर. तो आहे या गावच्या सरपंचांचा. आज म्हणजे सर गावाला सांगून देतो सरपंचाला काय म्हणते इंग्लिश मध्ये? माझा आधीच प्रॉब्लेम मेन पंच सिटी अँड जाऊ दे सर, मला थोडं कठीण जाते. मी काय केलं सर, ग्रामपंचायत तर्फे ना
म्हणजे स्पेशल बजेट सँक्शन करून तुमच्या लोकांचा सत्कार करण्यासाठी एक खास मी इंग्लिश बाई बोलवलेली आहे. हा म्हणजे ते तुमचा सत्कार आज काय तुम्ही स्वतः नाही करणार आहे म्हणजे? नाही स्वतः नाही करणार आहे मी काय केलं माहिती आहे काय, खास सँक्शन करून घेतलं. पण माझ्या गाव मित्रांनो तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती बाई जे जे काय इंग्लिशमध्ये बोलन त्याचं मी मराठीत तुम्हाला सांगेल. एक ट्रान्समीटर म्हणून या ठिकाणी मी ते काम करणार आहे मराठीमध्ये. ट्रान्सलेटर. हा ते म्हणजे सर तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून यू जस्ट अंडरस्टँडिंग द ऑल दिस डिस्क्रिप्शन अँड ओके बस ओके खूप झालं. या मॅडम कम इन द ब्रॅकेट. हॅलो हॅलो. हॅलो बोला करू नका, शांत बसा. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमेन. आज या संध्याकाळी लेडीज अँड जेंट्स टेलर. टुडे ऑन दिस ऑस्पिशियस डे. आज या एकादशीच्या दिवशी. We have amongst us veteran TV actor. आज आपल्याकडे व्हेटरनरी डॉक्टर आलेले आहेत. मिस्टर विजू खोटे. यांचे मिस्टर विजू खोटे. मिस्टर विजू खोटे त्यांच्याबद्दल बोलतात ते. जरा नीट ऐकून ट्रान्सलेट करा. सॉरी सर. He has been in this industry. मिस्टर बीनच्या जमान्यापासून इंडस्ट्रीमध्ये असलेले. He has been in this industry for the past 50 years. 50 मार्कांनी पास झालेले. He made us laugh. आताच त्यांनी त्यांच्या घरावर स्लॅब टाकलेला आहे. And continues to entertain us even today. आणि एंटिना पण त्याच्यावरती लावलेला आहे. In every project he does, he shows his versatility. पण खर्च वाया गेला, वरच्या टाइल्स फुटल्या. Such a magical personality. असे व्यवसायाने जादूगर असलेले. काय ट्रान्सलेट करतायत? He made his mark in the Hindi film industry. हिंदी विषयात पण त्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत. He not only did comedy, फक्त कोंबडी पळाली हे त्यांनी लिहिलेलं नाहीये, but enthralled the audiences with his negative roles. आता ते म्हणतात खूप उशीर झाला, आता मी निघतो. We are indeed very happy to have him amongst us today. आज त्यांचा हॅपी बर्थडे पण आहे. A big round of applause for Mr. Viju Khote. आपलाच वाढदिवस साजरे करणारे. बस कर माझं, तुम्ही काही ट्रान्सलेट करताय. त्या बाई बोलतायत वेगळं, तुम्ही सांगताय काही बोलताय तुम्ही आता. म्हणजे तुम्हाला मराठी येते? Of course yes. फालतू खर्च केला मी. हा निघा तुम्ही. तर मग मराठी तर मी पण सांगू शकलो असतो त्यांना. तर आज माननीय विजू खोटे या ठिकाणी आलेले आहेत. जेवण सोडून मीठच खाणारे विजू खोटे या ठिकाणी आज आलेले आहेत. आम्ही डायलॉग ऐकला त्यांचा. डायलॉग सर तुमचा ऐकला. सरदार मैंने आपका नमक खाया. अच्छा म्हणून. हा सर म्हणजे आम्ही खोटं नाही सांगणार सर. खेड्यापाड्यातल्या लोकांना काय नॉलेज नसते सर. त्याच्यामुळे कसं आपण बघतो वगैरे त्याच्याबद्दल आम्ही विश्वास ठेवतो. तर असो तर तुमच्या नावाचं सर फॅड म्हणजे कालिया 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 त्या ठिकाणी इतकं जबरदस्त तुमचं नाव फेमस झालं होतं सर. म्हणजे गणपती मंडळ म्हणू नका, क्रिकेट मंडळ म्हणू नका, लगोऱ्या मंडळ म्हणू नका, सगळीकडे कालिया कालिया. म्हणजे अमिताभ बच्चन सुद्धा. अमिताभ बच्चन म्हणजे तुमचं त्यांनी हे घेतलेलं आहे सर. म्हणजे नाव चोरलं त्यांनी. पिक्चर बनवला कालिया नावाचा सर. म्हणजे बघा सर एवढा मोठा माणूस आज आपल्या ठिकाणी आले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा. सर ते मला काही नाही तुम्ही आज आले म्हणून सर म्हणजे राग म्हणू नका. पण म्हणजे आमच्या खेड्यापाड्यामध्ये इतकं क्युरियोसिटी आहे शोले पिक्चर बद्दल सर. म्हणजे इतके प्रश्न आमच्या मनामध्ये उत्पन्न झालेले आहे. म्हणजे कसे कधी विचारावं. म्हणजे ते तुमचे त्या शोलेमध्ये ते जे होते साऊथ इंडियन ऍक्टर ते सांबार नावाचे. सांबा एवढं हा ते सांबा ते एकदम वरती बसत होते. ते टूथपेस्ट वगैरे लावलं तर त्यांनी केसाला. तसे होते केस त्यांचे. स्टाईल होती त्यांची ती. अच्छा स्टाईल होती काय. मला वाटलं वरती बसले तर काय कावळ्यांनी करामत दाखवली का बा. असू द्या. पण सर ते मी सांगतो तुम्हाला म्हणजे म्हणा काही तुम्ही पण ते थोडेसे स्वार्थी होते सर. का? हा म्हणजे कसं की ती काय केलं माहितीये काय. गब्बर सिंगला लग्गा लावून ते वरती बसून गेले. आणि मग आमचे सर खाली. तर गब्बर सिंग बा यांनाच काम सांगत होते. जाओ अनाज लूट के लाव हे लाव. आणि ते वरच्यावरती. गब्बर सिंग विचार करायचं मग एवढा माणूस वरती खाली उतरण कधी, घोड्यावर बसन कधी, जाईन कधी. आहे ना. पण ते सर म्हणजे बरोबर आहे की नाही. माझं एकदम करेक्ट आहे ना सर. अरे आमच्या गावात चर्चा झाली याच्यावर. मिटिंग झाली याच्याबद्दल. खरी गोष्ट सांगू तुम्हाला.
गब्बर सिंगनं खोटेपणा केला तुमच्यासोबत. का काय हा खरोखर शपथ खोटेपणा तुम्ही केला. काय सगळंच अभ्यास करून आला? नाही नाही खरंच सांगतो कसं केलंय माहिती आहे का त्यांनी ना खोटं पण म्हणजे तुम्हाला हसवलं बिसवलं ते आणि म्हणजे नंतर मारली गोळी. गफलतीत ठेवून गोळी मारली हे माझं म्हणणं आहे सर. इथं माझं भांडण काय आहे गफलतीत ठेवून त्यांनी एक जोक सांगितला ते जोक आम्हाला समजला नाही पण सगळेजण हसत होते तिकडे. तुम्ही पण हसले मध्ये मध्ये सगळेजण हसत होते की गब्बर सिंग मोठमोठ्यानं हसत होता पण तिने काय सांगितलं सर गफलतीत राहून गोळी मारली. पण माझं काय म्हणणं आहे सर शोले पिक्चर मध्ये तुम्ही म्हणा काही मराठी माणसावर अन्याय झाला सर. कसं काय? शोले पिक्चर मध्ये खरं सांगतो आता बघा 2 मराठी माणसं तगडेत एकदम. गब्बर सिंगला भीती वाटत होती सर का तुम्ही राहिले तर मग पुढचा बॉस सरदार तुम्हीच बनाल म्हणून तुम्ही आणि एक कोण सचिन पिळगावकर दोघांना उडवून टाकलं आहे ना. अरे सचिन पिळगावकर आणि हे दोघांना उडवून टाकलं सर मराठी माणसावर अन्याय झाला. पटलं ते काय आज लक्षात आलं माझ्या. आज लक्षात आलं सर त्यांना काय ते बेल्ट होत नव्हता काय गब्बर सिंगला. हा लूज होता ते हातात घेऊन फिरत होते सारखं आहे ना. मला वाटलंच तरी ते बेल्टचा काहीतरी असेल म्हणून प्रॉब्लेम गब्बर सिंगच्या. असू द्या पण ते सर जबरदस्त एक तर जबरदस्त ते गुरु ठाकूर जे आपले गुरु ठाकूरचे नातेवाईक ते ठाकूर बलदेव सिंग त्यांनी फार जबरदस्त कोणाचे नातेवाईक? गुरु ठाकूर आपला लेखक त्यांचे नातेवाईक नाही ते ठाकूर वेगळे हे ठाकूर वेगळे. हो काय अच्छा वेगवेगळे आहे काय मला वाटलं काय आडनाव असेल ठाकूर असेल बा गुरु ठाकूरचे पण त्यांनी जबरदस्त काम केलं शेवटपर्यंत आपले हात दाखवू दिले नाही सर. म्हणजे 2-3 वेळा त्यांच्या डोळ्यात मला कळत होतं काही यांना वाटतं का केसावरून हात फिरवा पण दाखवलं नाही त्यांनी असं. 2-3 वेळा अशी पाठ पण खाजवली असं केलं त्यांनी पण त्यांनी हात काढून पाठ नाही खाजवली सर. याला म्हणतात सच्चा कला म्हणतात त्यांच्या नावानं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जबरदस्त. तर आज एवढे मोठे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहे तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय मैंने आपका नमक खाया है सरदार संघटनेचे अध्यक्ष आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का एक बहीण भावाची जोडी या ठिकाणी आलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या जोडीसाठी. आडनावाने खोटे असले तरी हे खरे बहीण भाऊ आज या ठिकाणी आलेले आहेत. मॅडम तुमचा इतके पिक्चर बघितले मी आणि तुमचा तो गोलमाल अरे बापरे जबरदस्त आहे. त्याच्यामध्ये ते संजय दत्ताच्या वडिलांनी काम केलंय. कोण? उत्पन्न दत्त. उत्पन्न नाही हो उत्पल दत्त. त्यांचे वडील नाही तो ते काही लावतात रिलेशन. नाही आम्हाला काय वाटलं बा दत्त दत्त असेल तर असं आमच्या इथं कसं शेषराव गावंडे ते बंगालचे दत्त आहेत हे पंजाबचे दत्त आहेत. हो काय अरे बापरे आमच्या इथं कसं शेषराव गावंडे विनायक गावंडे ते बापन पोरगा आहे म्हणून म्हटलं जगात सगळे नसतं. मॅडम ते जबरदस्त आहे. म्हणजे काय ते ज्यांनी काम केलं ते रामप्रसाद शर्मा लक्ष्मण प्रसाद शर्मा वगैरे तुमच्या सांगू नका कोणाला पण तुमच्या त्या पिक्चर वरून प्रेरणा घेऊन मी 2 लग्न केले मॅडम. काय त्याच्यात काय प्रेरणा त्यात? नाही पहिलं मला मिशी होती आता मिशी नकली आहे बघ अशी काढली मिशी काढून मी एका सासरी मी भारत गणेशपुरे मध्ये जातो आणि दुसऱ्या सासरी मी गणेश भारतपुरे म्हणून जातो. असं जबरदस्त कार्यक्रम केलेला आहे मी. तर अशा या बहिणीचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय भाऊबीज कॅश मध्ये जाणारे संघटनेचे अध्यक्ष भारत ज्या व्यक्तीची मी आज या ठिकाणी वाट बघत होतो ते व्यक्तिमत्व साक्षात आज इथं माझ्या समोर आलेलं आहे. अत्यंत तापट डोक्याचे बॉडी बिल्डर 6 ॲप ने असे ओळखले जाणारे लवर बॉय व्यक्तिमत्व खास ओळख म्हणजे लेडी किलर असं हँडसम रोमॅन्टिक किशोर प्रधान या ठिकाणी आलेले आहेत. काय आहे काका किशाच्या या फेमस नाटकाने ती रंगमंचावर आलेले. कसं आहे 3 प्रकारची लोकांची प्रकृती असते सर म्हणजे एक कप प्रधान पित्त प्रधान वात प्रधान तसे आज आपल्याकडे 4थ्या प्रकृतीचे म्हणजे किशोर प्रधान प्रकृतीचे व्यक्तिमत्व किशोर प्रधान या ठिकाणी आलेले आहेत. आणि खासियत म्हणजे कितीही वय झालं तरी अजून किशोरच दिसणारे असे किशोर वहीन आणि किशोर वहीन हालचाली करणारे किशोर प्रधान आज आपल्याकडे आलेले आहेत. तर जब वी मेट सिनेमामध्ये 2 बहीण भावांची भेट करून देणारे किशोर प्रधान या ठिकाणी आलेले आहेत. 2 बहीण भावांची भेट कुठे करून दिली?
2 बहीण भावांची म्हणजे काय? बहीण भावांची म्हणजे करीना कपूर आणि शाहिद कपूर. शक्ती कपूरची पोरं आहेत ना दोघंही. काही नका बोलावं ना, ती शक्ती कपूर यांची पोरं वगैरे. नाही, वेगळं आहे कपूर का? कपूर ते पण वेगळे असतात. अच्छा ते वेगळे आहे. कपूर कपूर वेगळे आहे का? हा. आलं आमच्या इथं गावंडे नावानं फसलो सर मी. गावंडे सर म्हणून जर वाटतं मला. तर असू द्या. तर आज हे असं किशोर वयीन व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय बालक मंदिर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे. टुडे इज इन आवर विलेज ऑफ दिस अँड सिच्युएशन अंडर कंट्रोल अँड आउट ऑफ कव्हरेज एरिया रेंज व्हाईल गोईंग द काय एवढं का प्रयत्न? तर एक हॉलिवूडचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. अर्नॉल्ड शिवाजीनगर. हॉलिवूडचे सर अर्नॉल्ड शिवाजीनगर माहिती ना तुम्हाला? अरे बघा ना, सगळे पिक्चर पाहिले सर तुमचे आम्ही. म्हणजे ते लोड शेडिंगवर आधारित जनरेटर. अर्नॉल्ड शिवाजीनगर नाही काय? अहो असे नाहीत सिनेमा वेगळे कुठले मनातच बनवता काय तुम्ही? मग अरे ते लिहिलेलं म्हणजे सेम फोटोवरून सेम वाटलं नाही बघा आम्हाला. वाटलं अर्नॉल्ड नाही. नाही ते भरत दाभोळकर सर आहेत ते. अरे माहित आहे, मजा करून राहिलो ना आम्ही. आम्हाला का माहित नाही का भरत दाभोळकर आहेत ते? अशी फिरकी घेतो सर मध्ये मध्ये मी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मान्य भरत दाभोळकर या ठिकाणी आलेले आहेत. सर अनेक जाहिराती बनवण्यात प्रसिद्ध असलेले भरत दाभोळकर. तुमचा तो मराठी हिंदी पिक्चर पण बनवतो मराठी नावाचा तो सर. राजकुमार. मराठी नावाचा हिंदी पिक्चर नाही बनवला सर तुम्ही? राजकुमार असं राजकुमार असं नाही का? असू द्या सर. पण ते अमूल बटर म्हणजे कसली खतरनाक ॲडव्हर्टाईज केली सर तुम्ही अमूल बटरची. वा वा वा. पण एवढं असूनही म्हणजे बघा मराठीपणा सोडला नाही या माणसानं. अमूल बटर सारखा एवढा जागतिक लेवलवर त्यांनी काम केलं, पण त्याचं जिंगल मात्र त्यांनी मराठीमध्येच केलं सर. हे म्हणाला का त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. मराठीमध्ये जिंगल केलंय. काय शोध लावला आता नवीन? अरे हे केलं ना, आतली बाटली दिसेल ना अमूल. आटली बटर डिलिशियस अमूल असा. तर सर म्हणजे काय तुम्ही आले की नाही, म्हणजे आमच्या पण एक ॲडव्हर्टाईज करायची होती जिरा बटरची. खर्च मला सांगून ठेवा सर. कशाची? जिरा बटर. अमूल बटरची केली, जिरा बटरची करायची काय हरकत आहे? तेवढेच पोरं खातील आमच्या गावात चहात बुडून तुमच्या नावाने. म्हणजे काय होते असं नाही. म्हणजे तिचं आम्ही जिंगल पण तयार केलं आहे. जिंगल पण तयार केलेलं आहे. फर्स्ट लिहिलेलं आहे, खाओ मत सटर बटर, खाओ ओनली जिरा बटर, जिरा बटर, जिरा बटर, जिरा बटर. जबरदस्त सर. तर असू द्या. तर अशा हारवणारे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय येथे जाहिरात रवाना कार्य संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का मान्य शिल्पा शेट्टी या ठिकाणी आलेल्या आहे. शिल्पा शेट्टी? शिल्पा तुळसकर शेट्टी असं आहे ते. चुकलं काय मॅडम काही? नाही आहे बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा. जगप्रसिद्ध बिग बॉस या त्या इंग्लंडच्या बिग बॉस मध्ये बिग ब्रदर मध्ये प्रसिद्ध झालेल्या शिल्पा शेट्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्ही सगळेच गफलत करताय. त्या वेगळ्या आहेत, त्या वेगळ्या आहेत. त्या वेगळ्या आहे काय? मराठी अभिनेत्री. आम्ही ओळखतो ना त्यांना. तर शिल्पाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. मध्यंतरी त्यांच्याबरोबर काम करण्याचा 1-2 ठिकाणी योग आलेला आहे. तर शिल्पाताईंचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय शेट्टी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे. भरत सर मी असं ऐकलं की फक्त नाटकच नाही तर वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, जसे की आपले उखाणे असतील. आम्ही इंग्लिशमध्ये लावणी केली. वा. आम्ही इंग्लिशमध्ये भांगडा केला. वा. आम्ही इंग्लिशमध्ये 15 कव्वाल्या केल्या. क्या बात आहे. नंतर आम्ही इंग्लिशमध्ये उखाणे केले. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये लग्न झालं की एक उखाणा घ्यायचा असतो, एक त्या वरानी आणि त्या वधूनी. तर आमच्या इंग्लिश नाटकात सुद्धा जेव्हा हिरो हिरोईनचं लग्न होतं किंवा व्हायला येतं तेव्हा तिथला जो प्रिस्ट असतो तो म्हणतो की जोपर्यंत तुम्ही उखाणा घेत नाही तोपर्यंत तुमचं हे लग्न पूर्ण होत नाही. आणि हे झाल्यानंतर तो जो मुलगा आहे वर तो उखाणा घेतो, आवर मॅरेज इज लाईक अ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲज अ होल. आय विल बी द CM बट माय वाईफ विल हॅव अ रिमोट कंट्रोल. हा केटरर होता, गुजराती केटरर. त्याचं नाव सनतभाई आणि याच्या बायकोचं नाव होतं साखरबेन. तर हा केटरर म्हणजे तो लग्नाची जेवण वगैरे करणारा माणूस.
तर त्याचा उखाणा सांग, काय तुझा उखाणा? बैंगन का भरता एंड पुलाव विथ पीस. बैंगन का भरता एंड पुलाव विथ पीस. मैं साकर इज सो स्वीट कि आई गॉट डायबिटीज. बरंच सर, नाटकाविषयी आपण बोललो, पण आणखीन एक वेगळी कला जी सगळ्या जगभराला ठाऊक आहे ते म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. मी असं ऐकलंय सर की तुम्ही लिहिलेल्या टॅगलाईन खूप हिट झालेल्या आहेत, जसे की अब की बार मोदी सरकार. हो. हे बऱ्याच रसिक प्रेक्षकांना सरप्राईज असेल, जसं मला होतं की ज्या एका ओळीवरती एक इतिहास रचला गेला ती ओळ सरांनी लिहिली होती. मला खूप अभिमान वाटतो. हे कुठून डोक्यात आलं होतं सर? तर आम्ही खूप त्याचे व्हेरिएशन्स आम्ही केले होते. अब की बार मोदी सरकार, अब की बार बीजेपी सरकार, इस बार मोदी सरकार. तर तेव्हा अप्रूव्ह केली त्याने ती अब की बार मोदी सरकार होती. त्याचे आम्ही खूप व्हेरिएशन्स केले होते. क्या बात है, क्या बात है. विजू खोटे सर, या शोलेचे आपण फार महत्त्वपूर्ण भाग होतात सर. एखादा गमतीदार किस्सा घडलेला आठवतो शोलेच्या शूटिंगच्या दरम्यान एखादा? मी त्या एका आठवड्याच्या शूटिंगमध्ये गावात येतो आणि गावातून परत निघून जातो. 6 वेळा मी त्या घोड्यावर एका आठवड्यात पडलोय. बापरे. मला दिलं तर रेसचं घोडं, घोडी. तर रेसची घोडी होती, नफरतीती नाव होतं तिचं. नफरतीती नाव होतं, ग्रीक, मोठं ग्रीक नफरती क्वीन. पण तिचं नाव ठेवलं होतं नफरती. नफरती. ती ज्याला त्याला डोक्यात फेकायची. चालत गचकन नामलीक गेला माणूस खाली. घोडेस्वारी तेव्हा शिकला होतात की आधी येत होती सर? आधी शिकलो होतो आणि त्या शूटिंग त्यानंतर आणखी आठवड्याभर जोरात शिकलो. पण त्यानंतर जर शूट आलं त्याच्यामध्ये घोडं नव्हतं, कारण मी गड्ड्यावर मारतो आम्हाला तो. पण माझ्या घोड्यावरून पडण्याच्या ह्याच्यावेळी एक किस्से आहेत, माझे स्टोरीज आहेत, हे काहीच नाहीत. हे जे आहे ना प्रकरण, हे कुठे पडतं हे? हो, कुठे कुठे आयुष्यात मोठे मोठे 7 ऍक्सिडेंट झाले, मोठे मोठे. जीप मधून, जीप संबंध चेहरा फाटून गेलाय, सीमामध्ये अख्खं फाटलेलं आहे तिचं. अरे बाप. सायकलवरून. आणि स्टेजवर टाटा बाय बाय करायला झालं, सगळं नमस्कार झाला, सगळं झाला, पडदा हात केला, ही पडद्याला नमस्कार झाला, धाडकर खाली. स्टेज संपलं आणि गेली खाली. पडदा बाहेर होता, आपण नमस्कार करतो ना संपल्यावर. सरळ पिठात 6 फूट खाली पडली मी नाशिकला. हा बघ, हात बघ, सगळं. म्हणजे मला पडायचं आहेच. सक्सेस साठी धडपड जी आपण म्हणतो ती हीच असते. हीच आहे खरं आहे. पण पुढेची धडपडीच. हिंदीत सुद्धा तुम्ही बरीच मोठी मोठी कामं केलेली आहेत. सिरियल्स असतील, जबान संभालके सारखी सिरियल, किंवा आत्ता गोलमालचा उल्लेख झाला मगाशी, असे सिनेमे. तर तुम्ही जास्त कुठे रमलात, हिंदीत की मराठीत? मी मराठी काय झालं होतं, मला हिंदीत मी इतकी कामं केली की मला मराठीत कोणी घेतच नव्हतं. अच्छा. म्हणजे ती हिंदीची आर्टिस्ट आहे, कोणास ठाऊक ती करेल नाही करेल, तिचे नखरे असतील. मला मराठी पिक्चर्स येतच नव्हती. म्हणजे मला करायची आवड होती, पण मला मिळत नव्हती मराठी पिक्चर्स. तशी मी केली, पण फार कमी मराठी पिक्चर्स केली. पण मग त्याच्यानंतर आम्ही स्वतः, म्हणजे माझ्या बाबाने एक मराठी पिक्चर केलं, क्या मालक, आणि मी स्वतः एक मराठी पिक्चर केलं, चिमुकला पाहुणा. आमच्याही घरामध्ये हे जे कॅफे आहे याच्या मागे आमचं घर आहे. 2 लहान मुलं राहतात सर, आणि ते तुमचे प्रचंड फॅन आहेत. उचून नाही, मामा मरेल की नाही. पत्र सापडलं तर तू काय केलं? मी मामीला दिलं. मग मामाचं भांड फुटलं, आणि मग मामीने मामाला धुतलं. किती मोठी मोठी माणसं आले आज आपल्या घरात, बघितलं का तुम्ही? शपथ. हा, लहान मुलासारखं बघा. बा इथे क्यूट आहे. मस्त. हे बाय ना, ओळखतो मी. कोण आहे? विजू खोटे. शोभा खोटे. अरे तुम्ही जवळ आलाय, पण उलट करताय फक्त. अच्छा अच्छा, त्या बाजूला उभा राहा. शोभा खोटे, विजू खोटे. बरोबर. कोण ओळखताय ना? कोण आहे? सलमान खान. जबरदस्त. जबरदस्त ना, ते दबंग दबंग. कोण रे? सोनपरी, मृणाल कुलकर्णी.
पटके खाणारच येतात. हे हळू बोल जादू. आणि तुला सांगतो ना आगाऊ एक मुलं गोष्ट. कोण? The Rock. WWF Rock. जबरदस्त है ना. If you smell the Rock, I'm talking out. हो कोण म्हणलाय तुम्ही? गब्बर सिंग. मी कालिया. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं ना शाळेत तुमच्या. ऍक्टिंग करू नका. ऍक्टिंग जबरदस्त. मला पट्टा दे, माझा पट्टा येतो दे. कितने काहीच नाही बाबा. कितने अब तेरा क्या होगा रे काया. कोणाला बोलतो बोलतो. अब तेरा क्या होगा कालिया. सर सरदार सरदार. अब तेरा क्या होगा कालिया. आमदार. आमदार नाही रे, ते दमदार आहे. अरे सरदार मैंने आपका नमक खाया है. सरदार सरदार बोल ना. एक काम कर, मी सरदार बोलतो पुढचं तू. अब तेरा क्या होगा कालिया. सरदार मैंने आपका चमक खाया है. काकांना सांगतो बोलायला. काकांना येईल बोलायला. काका एकदा मी बोलू. मला आम्हाला करून दाखवा ना एकदा. प्लीज सर प्लीज प्लीज सर. अब तेरा क्या होगा कालिया. सरदार सरदार मैंने आपका नमक खाया है सरदार. अब गोली भी खा. किधर है किधर है गोली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विजू कोटे सरांसाठी. तर रसिक प्रेक्षकांच्या मनात काय प्रश्न आहेत बघूयात. विजू खोटेंना विचारायचे. शोले मध्ये खूप घोडे आहेत. घोडे खूप आहेत. कुणाचे आहेत ते. एक वर्मा फाईट मास्टर वर्माजी म्हणून होते, त्यांचे घोडे होते ते. काय घोडे बिडे असले ना प्रश्न विचार. चांगले काहीतरी प्रश्न घोड्यांबद्दल वाईट बोल नका. का. आमचा जीव आहे त्याच्यावर. कशावर. आमच्या घरी 2 घोडे होते. काळा एक पांढरा. सर सर मला जरा विचारायचंय, तुम्ही त्या घोड्याला खायला काय द्यायचं. कुठल्या काळ्या की पांढऱ्या. पांढऱ्या पांढऱ्या. पांढऱ्याला गवत. आणि काळ्याला. हा काळ्याला पण गवत. आणि त्यांना पाणी प्यायला कुठे घेऊन जायचं. कुठल्या काळ्या की पांढऱ्या. पांढऱ्या. पांढऱ्याला नदीवर. आणि काळ्याला. त्याला पण नदीवर. त्यांना ठेवायचं कुठे, बांधून कुठे ठेवायचं. कुठल्या काळ्या की पांढऱ्या. काळ्या तबेल्यात. आणि पांढऱ्या ना तबेल्यातच. अरे मग फरक काय दोघांमध्ये. काळा माझा प्रिय आहे ना. आणि पांढरा. पांढरा पण प्रिय आहे. बरे प्रश्न विचारा. बरं सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. म्हणजे तुम्ही नाही म्हटलं आतमध्ये कोण आहे का नाही का नुसताच आवाज. सर यांना जरा सांगा ना प्लीज. त्रास देतात. त्रास देऊ नका त्यांना. सर म्हणजे पॉलिटिकल पार्टींना तुम्ही टॅगलाईन देता सर. मला खूप आवडलंय ते. मी 4 ओळी लिहिल्यात त्या ऐकू इच्छितो सर. बरं. इर्शाद. सगळ्या पक्षांचे असलेले तरीही कुठल्याच पक्षाचे नसलेले, सगळ्यांना हवे हवेसे असलेले भरत दाभोळकर आज आपल्या इथे बसलेले गणेश लेले गणेश लेले गणेश लेले. भरत दाभोळकर इथे बसले ठीक आहे. गणेश लेले काय. सर ते माझं नाव आहे ना सर. सर मला प्रश्न असा आहे ना की मला खूप आवडतं हे सगळं. मला कविता अवगत करण्यासाठी काय करावं लागेल सर. तुम्ही छान करताय कविता. तुम्हाला काही करायची आणखीन गरज नाही आहे. उत्तम करता तुम्ही. पण मग कविताला आवडेल असं. कोण कविता. अरे कविता कदम. कोण रे. तुझी पोरगी. पण आज आम्हाला खूप आनंद झाला की या कॅफेमध्ये तुम्ही आलात आणि वेळात वेळ काढून आलात आमच्यासाठी. SL विजन आणि आमच्या कार्यक्रमातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळणार एक छोटीशी आठवण भेट. तर या मंचावरची ही मराठी मोळी धमाल करायला आपण भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.